श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 406। उपशम प्रकरण उद्दालकाचे आख्यान सर्ग 54। वसिष्ठ पुढे म्हणाले, राघवा, अशा रीतीने सर्व सिद्धींना झुगारून उद्दालक मुनीने 6 महिने समाधी अवस्थेमध्ये घालविल्यानंतर त्याने आपल्या समाधीचे विसर्जन केले. देहभानावर येताच त्याने पाहिले असता त्याच्या भोवती रमणीय सुंदर अप्सरा, विमानांचे समुदाय, आमच्यासारखे मुनी आणि विद्याधर त्याच्या दृष्टीस पडले. ते सर्वजण त्या मुनीला म्हणाले, भगवन, आमच्याकडे आपण कृपादृष्टीने अवलोकन करा. आपल्यासाठी आम्ही आणलेल्या ह्या विमानात बसून आपण स्वर्गलोकी चला. कारण या जगामध्ये जे जे श्रेष्ठ भोग प्राप्त होण्यासारखे आहेत, त्यांच्या परमसीमेची भूमी जर कोणती असेल तर ती स्वर्गभूमीच होय. तेथे आपल्याला मान्य आणि उचित असलेले भोग आपण कल्पपर्यंत खुशाल भोगीत राहा. ह्या जगात जे जे महान पुरुष सर्व तऱ्हेच्या तपश्चर्या करण्यात आपल्या आयुष्याचा व्यय करतात, त्यांचे अखेरचे ध्येय स्वर्गातील भोग भोगणे हेच असते. भगवन, आपली सेवा करण्याकरिता ह्या पहा, विद्याधरांच्या सुंदर स्त्रिया आपल्या सभोवती तत्परतेने उभ्या आहेत. ह्या जगात धर्म आणि अर्थ यांचे जर कोणते सार असेल तर ते काम हे असून, कामाचे सार कोणते असेल तर ते उत्तमोत्तम स्त्रिया हेच होय. भाषण करणारे ते देव हे आपले अतिथी आहेत असे समजून उद्दालकाने त्यांची पूजा केली. परंतु त्यांनी केलेले स्वर्गाचे वर्णन ऐकून त्याच्या मनावर मोहाचा यत्किंचितही परिणाम झाला नाही. तो आता आत्मनिष्ठ झालेला असल्यामुळे स्वर्गलोकीच्या ऐश्वर्य वर्णनाने त्याला हर्ष झाला नाही किंवा त्याविषयी तिरस्कार बुद्धी देखील उत्पन्न झाली नाही. त्या सिद्धगणाला उद्देशून तो इतकेच म्हणाला की, अहो सिद्धांनो, आपण आता येथून गमन करावे. विषय उपभोगा संबंधाने पूर्णपणे विरक्त झालेल्या त्या मुनीची काही दिवस सेवा करून ते सिद्धही तेथून निघून गेले. पुढे जीवनमुक्त स्थितीप्रत जाऊन पोहोचलेल्या त्या मुनीने अरण्ये, ऋषींचे आश्रम, मेरू, मंदार, कैलास, हिमालय, विंध्य वगैरे पर्वत, निरनिराळी द्वीपे, उपवने, दिशा यांच्यामधून यथेच्छ आणि यथासुख संचार केला. ब्रह्ममय होऊन पर्वतांवरील गुहांमधून ध्यानलीला करण्यात त्याने आपला काळ व्यतीत केला. अशा रीतीने ध्यानाभ्यास करीत असता तो कधी काही दिवसानंतर देहभानावर येई, काही एखाद्या महिन्यानंतर, तर कधी कधी काही वर्षांचा काळ लोटल्यानंतर समाधीतून जागा होई. पुढे पुढे त्याचे चित्त समाधीमध्ये इतके सुस्थिर झाले की बाह्यतः व्यवहार करीत असताही त्याच्या समाधीचा भंग होत नसे. वृत्ती चिदाकार करण्याचा अभ्यास करता करता अखेरीस त्याच्या ठायी अपरिच्छिन्न असा चिद्भाव बिंबित झाला व त्यामुळे सर्व भूतांसंबंधाचा समत्व भाव त्याच्या वृत्तीमध्ये आरूढ झाला. पुढे चित सामान्याच्या चिराभ्यासामुळे तो सत्ता सामान्याच्या स्थितीप्रत जाऊन पोहोचला व तेणे करून चित्रातील सूर्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी या दृश्य जगासंबंधाने वृत्तीचे उदयास्त होईनासे झाले. सारांश म्हणजे चित्तवृत्तीमधील सर्व विक्षेप गलित होऊन ज्याला नित्य निरतिशयानंदरूपी परमपदाची प्राप्ती झाली आहे, ज्याच्या अखिल कर्मबीजांचा क्षय झाला आहे, ज्याचा जन्मपाश नष्ट झाला आहे आणि ज्याचे सर्व संदेह अस्तंगत झाले आहेत, असा तो उद्दालक मुनी शरद ऋतूतील आकाशाप्रमाणे शांत, अपरिच्छिन्न, निरतिशय सुखरूप आणि आवरण शून्य अशा ब्रह्मभावाच्या स्थितीप्रत जाऊन पोहोचला. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.